श्री दत्तप्रबोध अध्याय 47. अध्यायाला सुरुवात करूया. गोरक्षनाथानं फक्त एकट्यानंच श्री गुरु दत्तात्रेयांना आलिंगन दिलं नाही. बाकी सगळे भाविक अष्टसात्विक भाव गोळा करून प्राणांची कुरवंडे करून भेटले. अनन्य भावानं शरण गेले. मच्छिंद्रनाथांना मात्र गोरक्षनाथाची वृत्ती आवडली नाही. ते पुन्हा म्हणाले, गोरक्षा, ह्या दर्शन पर्वणीचा लाभ घे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मी त्याला कशासाठी भेटायचं? आतापर्यंत त्यानं जे भाषण केलं ते खरोखरच विद्वत प्रचुर होतं. बहुयुक्तीनं केलं होतं. ते ऐकून माझ्या मनालाही परमानंद झाला. पण बोलण्याच्या अनुभवाप्रमाणे त्याच्या वागण्यातील कृतीतील सामर्थ्याचा अनुभव मला आला नाही. तो त्याच्या कृतिशील सामर्थ्याचा अनुभव तुम्हा सगळ्यांना दिसावा अशी माझी अपेक्षा आहे. तो अनुभव मला घ्यायचा आहे. गोरक्षनाथांचे बोलणं ऐकून अवधूत म्हणाले, गोरक्षा, तुला कसली परीक्षा घ्यायची आहे? कोणता योग पडताळून पाहायचा आहे? अगदी निसंकोचपणानं सांग. सर्वांसमक्ष तुझ्या मनातील कोड मी पुरवतो. त्यावर ते गोरक्षनाथ म्हणाले, नीट लक्ष ठेवा. सगळ्यांच्या समक्ष तू मला माझी इच्छा पूर्ण करण्याचं वचन देतो आहेस. आणि म्हणून सांगतो, एक खेळ खेळायची इच्छा माझ्या मनात उद्भवली आहे. तो खेळ लपंडावाचा. जो कोणी दुसऱ्याच्या हातात पकडला जाईल तोच हरला आणि सापडवणारा जिंकला. त्यावरती दत्तगुरू म्हणाले, गोरक्षा, अजूनही तुला योग सामर्थ्याचे चमत्कार दाखवण्याची खुमखुमी आहे. ठीक आहे, आपण खेळ सुरू करू. सर्व लोक पाहतील. पाहूच दे त्यांना तुझी फजिती. तू नुसता बोलण्यात चतुर होतास. बाकी तुझं सामर्थ्य तोकडं आहे हे साऱ्या सिद्धजनांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. तुझ्या हातात मी कधीच सापडणार नाही. आणि मग तुला ह्या गोरक्षाची माफी मागावी लागेल. समरांगणात त्रिशूळाचे वार चुकवलेस म्हणजे काही फार मोठा पराक्रम केला नाहीस. पण या पराक्रमानं मस्तवाल होऊन तुम्हाला चिडवतो आहेस, चेतावण्या देतो आहेस. पण लक्षात ठेव, गोरक्षाचं सामर्थ्य संपलेलं नाही. तुला नामोहरम केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पाडणार नाही. गोरक्षाचं हे बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, हे तू काय म्हणलं आहेस? काय अनर्थ होईल याची तुला कल्पना तरी आहे का? कशासाठी तू दत्तात्रेयांच्या सामर्थ्याशी झुंज घेतो आहेस? एखाद्या माशीनं मेरू पर्वताला गिळायची वल्गना करावी तसा हा तुझा प्रयत्न आहे. मूर्खपणा सोडून दे. त्यावरती दत्त म्हणाले, मच्छिंद्रनाथा, गोरक्षनाथांचा हट्ट लहान मुलासारखा आहे. तो मी नाही पुरवायचा तर कोणी? त्याला जो खेळ खेळायचा असेल तो खेळू दे. त्याचं समाधान होऊ दे. तुम्ही कशाला त्याला रागवता? पिता कधी आपल्या अब्रकाला रागवतो का? तद्वत मी त्याच्यावर रागावलो नाही. त्याच्या मनात येईल त्याप्रमाणे त्याला वागू दे. एवढं मच्छिंद्रनाथांचं आणि दत्तात्रेयांचं बोलणं होतं न होतो इतक्यात गोरक्ष दृश्य झाले. सर्व उत्सुकतेनं पाहू लागले. तो अद्भुत लपंडावाचा खेळ बघण्यासाठी स्वर्गस्थ मुनिजनांची, देवजनांची दाटी जमली. यक्ष, किन्नर, अप्सराही आल्या. सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. गोरक्षनं कुठलं रूप घेतलं असावं याबद्दल प्रत्येक जण नाना तर्कवितर्क लढवू लागले. इतक्यात श्री दत्तात्रेयांनी एका विचित्र विशालकाय पक्षाचं रूप धारण केलं. त्या पक्षाचा रंग काळा, पांढरा आणि हिरवा होता. त्या पक्षानं आकाशात उड्डाण करताच आकाश झाकोळून गेलं. दिशा अंधारल्यासारख्या झाल्या. उडत उडत तो पक्षी पश्चिम सागराच्या दिशेनं निघाला. सागरावर 2 क्षण स्थिर होऊन त्याने किरण साधला आणि झपकन झडप घालून त्या अफाट जलचरामधून एक मासा चोचीत पकडला. तोच होता गोरक्षमीन. त्याला चोचीत धरून त्या प्रचंड पक्षानं सर्व योगजनांपाशी आणलं आणि मूळ रूप प्रगट करायला लावलं. तो गोरक्षच होता. सर्व मुनिजन आश्चर्यचकित झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा जय जयकार केला. आश्चर्यचकित झालेलं मुनीवर बघून गोरक्ष चिडले नाही, पण उपेक्षेने दत्तात्रेयाला म्हणले, तू खरोखरच कुशल आहेस. विशाल काय पक्षाचं रूप घेऊन तू मला अथांग सागरातून बरोबर हेरलंस. पण म्हणून पुढच्या बाजीतही तू जिंकशील असं थोडंच आहे. बघूच, पुढच्या खेळी पहिले इतक्या सोप्या नाहीयेत, एवढं लक्षात ठेव. पण आता पाळी तुझी. तू लपायचं आणि मी तुला शोधायला यायचं. लप, मी तुला हुडकून काढीन. त्यावरती दत्तगुरू म्हणाले, गोरक्षा, हे लपणं छपणं तुम्हाला शोभतं. तो मार्ग आमचा नाही. हे योग आम्ही आचरत नाही. लपण्यात आणि लोपवण्यात पुष्कळ प्रकार असतात.
चोर असतात ते भयाने लपतात. शुक नाही का 12 वर्ष भयानं गर्भात लपून बसला. दशरथ बायकांच्यात एक बाई बनून राहिला. साक्षात शिवशंकर नक्रोध झाला. भयानं थोर मोठ्यांचीही तशी बोबडी वळली आणि दुर्धर अवस्था झाली. तिथं इतरांचं काय पाड. पण ज्याला लपावंसं वाटतं गोरक्षा, त्याला दुःखराशी भोगण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. जर तुला लपणंच आवडत असेल तर तू त्याच मार्गाचा अवलंब कर. त्यात तुला यश येणार नाही. कारण घेतलेलं सोंग कायम टिकत नाही. ते कधी ना कधी उघडं पडतंच. तुझं सोंग उघडं पाडायला मी इथं सिद्ध आहेच. हे सगळं ऐकूनही गोरक्षनाथ पळाले. पुन्हा अफाट सागरातील लक्षावधी जीवांमध्ये प्रवेशले आणि नवलक्ष रूपात प्रगटले. दत्तात्रयांनी ओळखलं आणि ते धीवर झाले. कोळ्याचं रूप त्यांनी घेतलं आणि भलं थोरलं विशाल जाळं त्या सागरामध्ये टाकलं. त्या जाळ्यात नाना विविध स्वरूपातले नवलक्ष प्रकारचे गोरक्षरूपी जीव अडकले होते. हे अचाट अवधूत लाघव बघून सगळे थक्क झाले. गोरक्षालाही शंकर आश्चर्य वाटलं, पण ते त्यांनी दर्शवलं नाही. ओसना अवसान आणून ते म्हणाले, दत्तात्रेय, एवढ्यानं काय झालं आहे? पुढच्या वेळेस मला खात्री आहे मीच तुला ठकवीन. त्यावरती दत्तात्रेय म्हणाले, गोरक्षा, अजूनही हा अभिमान सोड. या अभिमानामुळं शुकाची काय गती झाली आणि जनकाच्या आश्रमात त्याची काय फजिती झाली हे तुला माहीत नाही. ही अहंवृत्ती अतिशय महाद्वाड आहे. तिचा नेहमीच त्याग करावा. तुला सांगून तरी काय फायदा आहे म्हणा. तुझं सगळा भर योग सामर्थ्यावर आहे. पण हे महापुरासारखं रोरावणारं तुझं सर्व योग सामर्थ्यही एक दिवस अभिमानापायी संपुष्टात येईल. सारा अवसान गळून पडेल. अणू मात्र निर्धार शिल्लक उरणार नाही. तेव्हा काय करशील? आणि यानंतरही तुला जे काय करायचं असेल ते कर. दमल्याशिवाय तुझा अभिमान जिरणार नाही. मी जीव तोडून बोललो तरी तुला उमगणार नाही. सर्व लोक हे सारं पाहत होते. ते सगळे चमत्कार पाहून त्यांना आनंद होत होता. गोरक्षाचं योग सामर्थ्य खरोखरच अपार होतं. ते करत होते त्या चमत्कारांनाही तोड नव्हते. साध्या सुध्या योग्याला ते कधीच जमलं नसतं. गोरक्ष आपली सारी तपस्या पणाला लावून दत्तात्रेयांशी झुंजत होते. त्यांनी दत्तात्रेयांना गुंगारा देऊन अनंत योनी जन्म घेणाऱ्या विविध पक्ष्यांची रूपं घेतली. ते कबूतर झाले. तेव्हा बहिरी ससाना होऊन दत्तात्रेयांनी त्यांना पकडलं. कोंबडीचं रूप घेताच गिधाड होऊन धरलं. सरपटणाऱ्या प्राण्यांचं रूप घेताच घार होऊन झडपलं. गोरक्षनाथाला कुठल्याही वेशात ओळखून दत्तात्रेयांनी त्यांना नामोहरम केलं. दमवलं, नमवलं. पण इतक्या सहजासहजी नमायला गोरक्ष तयार नव्हते. त्यांनी भुजंग होऊन पाताळात आश्रय घेतला. तेव्हा क्षणार्धात विहंगराज होऊन दत्तात्रेयांनी त्यांच्यावर झडप घातली. गोरक्षाचं सर्वांसमक्ष हसं होत होतं, पण ते हार मानायला तयार नव्हते. उलट दत्तात्रेयांना ते म्हणत होते की हे योग्या, आता तरी तुला समजलं असेल की मी कुठेही रमू शकतो, लपवू शकतो. मला शोधून शोधून तू दमला असशील. त्यावरती दत्तगुरू म्हणाले, गोरक्षा, तू कुठेही लपलास तरी मी तुला शोधून काढीनच. कारण माझं व्यापकत्व अमर्याद आहे. तुझ्यासारख्याला ते समजणार नाही. तो पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत कुठेही लपलास तरीही मी तुला सापडवीन. तुला लपवून छपून शीन आला असला तर मी थांबतो. तुझा दम जिरेपर्यंत विश्रांती घे आणि मग पुन्हा लपायला सुरुवात कर. दत्तात्रेयांचं हे बोलणं संपायच्या आत गोरक्ष पुन्हा नाहीसे झाले आणि 30 लाखांच्या भव्य समुदायात गवा बनून राहिले. गव्यांचा तो प्रचंड समुदाय बघून बघणारेही थक्क झाले. पण त्रिगुणात्मक राण्यानं दत्तगुरूनं तिथूनही त्याला बरोबर हुडकलं. जिथं जिथं म्हणून गोरक्षाने लपण्यासाठी रूपं घेतली, रूपं पालटली. तिथं तिथं जाऊन कधी गोरक्षाचा शत्रू होऊन, कधी त्याच्या रूपावर स्वार होऊन, कधी त्यांना वेसन घालून, तर कधी पाशानं पकडून दत्तात्रेयांनी जेरीला आणलं. गोरक्षनाथ 21 स्वर्ग, 14 भुवन, सप्तपाताळ आणि सगळा योनी, सगळे वर्ण हिंडले. तिथल्या अणुरेणूतून दत्तात्रेयांनी त्यांना धरलं, पकडलं आणि सर्व योगजनांपुढं आणून उभा केलं. मनातल्या मनात गोरक्षनाथ हे वरमले होते, थकले होते. त्यांच्याकडे बघून मच्छिंद्रनाथांना दया आली. त्यांनी त्याला समजावलं, गोरक्षा, अजून तरी सावध हो आणि अनन्य शरण भावानं श्री दत्तगुरूंना शरण जा. आयुष्याचं सार्थक करून घे. अहंकाराचा त्याग कर. मीपणाची, अहंतेची पटलं पश्चातापानं दग्ध करून गुरुमाऊलींच्या अमृत स्पर्शात पावन हो.
त्यावर ते गोरक्षनाथ म्हणाले, जिथं जिथं मी गेलो त्या ठिकाणी येऊन दत्तात्रयाने मला शोधलं, पण अजून एक शर्त बाकी उरली. आता दत्तात्रयानं लपावं, मी त्यांना शोधीन. त्यावरती मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा तू वेडा आहेस. अरे चराचरात अनुरेणूत दत्त भरला आहे. तू कुठं लपणार? आणि समजा लपला तर त्याला तू कुठं शोधणार? तुझ्या शक्तीपलीकडचं आहे ते सारं. डोळ्यांवर आलेलं अहंतेचं पटल अजूनही फाडून टाक. त्यावर ते गोरक्षनाथ म्हणाले, मला शोधण्यात दत्तात्रयाने यश मिळवलं खरं, पण मला खात्री आहे की ते मिळवलं म्हणजे काही तो श्रेष्ठ ठरला असं होत नाही. आता त्यांनी लपावं, मीही त्याला क्षणात शोधून काढीन आणि मी माझा पराक्रम दाखवीन. गोरक्षनाथांच्या वेडसरपणाला तोड नव्हते. साऱ्यांना ते कळलं. मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं, पण त्याला ठेच लागल्याशिवाय त्याचा अहंकार नष्ट होणार नाही हे सगळं पटलं आणि ते काहीच बोलले नाहीत. ते म्हणाले, गोसाव्या आता तू लप, मी तुला शोधतो. त्यावर ते दत्तात्रय म्हणाले, ठीक आहे, मी लपतो बस्सा, तू मला शोध. आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले, गुप्त झाले. गोरक्ष त्यांना शोधायला योगमार्गाने निघाले. जारज, अंडज, उद्भिज, नाना वर्ण स्वेदज शोधून आला. चारी वर्ण, पशुपक्षी, मानव योनी हिंडले. क्रोमे, कीटक, कालिका, स्थावर जंगम सर्व पालतं घातलं, तरीही योगी राणा कुठं सापडेना. शोधून शोधून गोरक्ष शिंडला, गलित गात्र झाले, पण एकही पाऊल त्यांना पुढं टाकवेना. तोंडातून शब्द फुटेना. त्यांचा अहंकार गळून पडला, अभिमान लोपून गेला. अत्यंत विनम्र होऊन ते सद्गुरूजवळ आले आणि त्यांनी श्री सद्गुरू चरणांना दृढ मिठी घातली. मच्छिंद्रनाथांना विनमणी केली. गुरु मावली, हा दत्तात्रय मला कुठेही सापडत नाही. शोधून शोधून माझा ऊर फुटायची पाळी आली, पण तो मला मिळाला नाही. तो मिळाल्याशिवाय मला चैन पाडणार नाही, मनशांती मिळणार नाही. मी अस्वस्थ, बेचैन आहे. काय करू मी सांगा? माझं अंतकरण तर उभं जळत आहे. त्यावरती मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, तुझ्या हातानं तू ही अवस्था करून घेतलीस. दैवयोगानं तुला चिंतामणी मिळाला होता, तो तू अहंकाराच्या गोपनीत घालून भिरकावून दिलास. तुझ्या अंगणात आपणहून चालत आलेला कल्पवृक्षाला तू उकडून फेकून दिलंस. मग आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? तुला तुझ्या योगबळाचा विलक्षण मध चढला होता. त्या धुंदीत तू त्या योगी राणाची निर्भत्सना केलीस. स्वतःच्या तेजाला, कीर्तीला कलंक लावलास. जाणून बुजून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलास. आता होणारे परिणाम तुझे तूच भोग, मी तुझा कोणी नाही. असं म्हणून मच्छिंद्रनाथांनी त्यांना दूर लोटलं, झडकारलं आणि तेही तिरस्कारानं त्याच्याकडे पाहू लागले. आपला गुरुही आपल्यावर चिडलेला पाहून गोरक्ष पार बावरली. कष्टे झाले. त्यांना आपण केलेल्या अपराधाची खंत बोचू लागली. पश्चातापानं मन होरपळू लागलं. सारे योगीराजही त्यांना दोषानं देऊ लागले. तुझ्यामुळे आमचा आनंद कंद हरपला, आम्हाला दुर्लभ झाला. आता केव्हा तो आमच्या दृष्टीस पडणार? त्याच्या दर्शनाविना जीव कसा तळमळतो आहे, प्राण कासावीस झाले आहेत. पण या कपाळ करंट्याला त्याची काही पर्वा नाही. ह्या वाग्बाणाने तर गोरक्षनाथ आणखीनच दुःखी झाले, विवळ झाले. व्याकुळ होऊन कंठात प्राण आणून ते डोंगर दऱ्यातून साथ घालत हिंडू लागले. दत्तात्रया, जीव लगा, प्राण सख्या दर्शन दे. माझ्यासारख्या पामरानं तुला फार शिनवलं, त्रास दिला. लहान तोंडी मोठा घास घेऊन हिनवलं देखील. पण आता मला क्षमा कर, मी चुकलो. मी अनन्य भावानं तुला शरण आलो आहे, मला क्षमा कर. दर्शन दे दया घना, तू कुठे असशील तिथून प्रकट हो. गोरक्षनाथ साथ घालत हिंडत होते. त्याचे पडसाद फक्त उमटत होते आणि त्यांची खुळावलेली अवस्था होत होती. ते दत्त दर्शनासाठी व्याकुळले होते, कळवळून दत्तात्रयाला विनवत होते. पण दत्त काही कुठं प्रगटले नाहीत. गोरक्षनाथांची भिंगुरवाणी अवस्था झाली. पश्चाताप दग्ध गोरक्ष अगदी खुळावल्यासारखे झाले होते. सद्गुरूंनाही झिडकारलेल्या, समाजानं अव्हेरलेल्या आणि श्री दत्तात्रयांनी तर पार हद्दपार केलेल्या ह्या आपल्या जिन्याचं काय करावं असा प्रश्न गोरक्षनाथांना भेडसावू लागला. तेव्हा त्यांनी अगतिक होऊन स्वतःच्याच गुरुमाऊलींचे पाय धरले आणि विनवलं, गुरुनाथ, आता तुम्ही मला ताऱ्हागर मारा. मी आपले हे पाय सद्गुरू दत्तात्रयांचं दर्शन झाल्याखेरीज सोडणार नाही. माझ्या चुकीची मला हवी ती सजा द्या, पण लेकराला दूर लुटू नका.
गोरक्षाच्या मनातला शुद्ध भाव, सद्गुरूला भेटायची लागलेली ओढ, खरी तळमळ मच्छिंद्रनाथांनी हेरली. त्यांचं पश्चाताप दग्ध निरअहंकारी मन पाहून त्यांना समाधान झालं. त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेतलं आणि श्री दत्तात्रेयांना साकडं घातलं. दत्तात्रेया, कृपाळू होऊन आपण लेकराचे अपराध पोटात घाला आणि त्याला दर्शन द्या. आणि याचबरोबर श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 47वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण पाहूयात आता दत्तगुरू गोरक्षनाथांना कशा प्रकारे दर्शन देतात, का आणखी कोणती लीला करतात, ही सविस्तर कथा पाहायला विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती पुढील 48व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.